हॅलो फ्रेंड्स, आज आपण जाणार आहोत पुण्यातील काही प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी। पुणे स्टेशनपासून अगदी जवळच बरीचशी अशी ठिकाणे आहेत। तर आज आपण भेट देणार आहोत शनिवार वाडा, श्रीमंत पेशवे गणेश मंदिर, लाल महल, दगडूशेठ हलवाई, पाताळेश्वर लेणी, सद्गुरू श्री जंगलीदास महाराज मंदिर, विश्रामबाग वाडा आणि सारसबागला। फ्रेंड्स, आपण पोहोचलो आहोत शनिवार वाड्यात आणि शनिवार वाडा बघण्यासाठी प्रत्येकी 20 रुपये तिकीट आहे। शनिवार वाड्याची इमारत 21 फूट उंच आणि चारही बाजूनी एकूण 950 फूट लांबीची तटबंदी भिंत होती। ही भिंत आणि बुरुज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत। शनिवार वाड्याचा आपण जर इतिहास बघितला तर शनिवार वाड्याच्या पायाभरणीचे काम 10 जानेवारी 1730 रोजी सुरू झाले होते, तर 22 जानेवारी 1732 रोजी शनिवार वाड्याची वास्तुशांती करण्यात आली। त्या दिवशी शनिवार होता म्हणून शनिवार वाडा असे नाव पडले। वाड्याभोवतालच्या भिंतीला 5 मोठे दरवाजे व तटाला 9 बुरुज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे। वाड्याजवळूनच मुठा नदीही वाहते। तटबंदीला 5 दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली, अली बहादर किंवा मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा उर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत। सर्व दरवाजे टोकदार कमानींमध्ये असून मोठे अनुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत। यात विशेष म्हणजे दिल्ली दरवाजाची उंची 21 फूट असून रुंदी 14 फूट आहे आणि हाच सर्वात मोठा दरवाजा आहे। वाड्याच्या सर्व तटांवर मिळून 275 शिपाई, रात्रंदिवस 500 स्वार, अंतर्गत बंदोबस्तासाठी 100हून अधिक। 1818, 1812, 1813 या वर्षी छोट्या मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात। त्यानंतर 1828 मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या। पुढे तब्बल 90 वर्षांनी अखेर वाड्याची दुरावस्था संपली। 1919 मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली। पेशव्यांच्या घरातील मुलामुलींचे लग्न याच वाड्यात होत असे। शनिवार वाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमत असे। पुढे येथे जाहीर सभा होऊ लागल्या। याच महालात 30 ऑगस्ट 1776 रात्री 16 वर्षांचे नारायणराव, जे मराठा साम्राज्याचे 5वे पेशवा बनले होते, त्यांची कट रचून हत्या केली गेली। जेव्हा काटी किल्ल्यात शिरले तेव्हा नारायणरावांनी धोक्याची चाहूल लागली आणि ते आपल्या खोलीतून पळाले। नारायणराव पूर्ण महालात काका मला वाचवा, काका मला वाचवा असे ओरडत होते, परंतु त्यांना वाचवण्यासाठी कोणी पुढे आले नाही। नारायणरावांच्या काकांनी त्यांच्या हत्येचे षडयंत्र रचले होते। आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली। वाड्याच्या पटांगणातील मारुती सभामंडप होता। हे मंदिर लॉईड्स पूल म्हणजेच सध्याचा छत्रपती शिवाजी पूल बांधणाऱ्या केजळ्यांनी बांधले। मंदिरात 19 मार्च 1924 रोजी मारुतीची मूर्ती बसवण्यात आली। हा मारुती बरट्याचा मारुती म्हणून प्रसिद्ध आहे। शनिवार वाड्याला लागूनच श्रीमंत पेशवे गणेश मंदिरही आहे। शनिवार वाड्यापासून लाल महल अगदी जवळ आहे। आपण चालतही जाऊ शकता। साधारणतः 300 ते 400 मीटर अंतरावर लाल महल आहे। मातोश्री जिजाबाई साहेब यांच्यासह शिवराय यांचे बालपण या वास्तूत व्यतीत झालेले असल्याने या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व आहे। ही वास्तू पुणे शहराच्या कसबा पेठ या परिसरात असून जवळच शनिवार वाडा आणि कसबा गणपतीचे मंदिर। राजमाता जिजाऊ साहेब यांनी बांधलेला लाल महल सध्या अस्तित्वात नाहीये। सध्याची लाल महल ही वास्तू पुणे महानगरपालिकेने 1988 साली फक्त स्त्रिया आणि लहान मुलांसाठी असलेल्या माता उद्यानात उभारली। 130 वर्ष जुने असलेल्या दगडूशेठ हलवाई मंदिराचेही आम्ही दर्शन घेतले। श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते। दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही पोचलो पाताळेश्वर लेणीला। पाताळेश्वर मंदिर हे भारताचे संरक्षित स्मारक आहे। 8व्या शतकातील राष्ट्रकूट काळातील
दगडात कोरलेले हे मंदिर आहे. पाताळेश्वर हे लेणे जमिनीच्या खाली जमीन खोदून बांधण्यात आले आहे. पाताळेश्वर आणि वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यात साम्य आढळते. ते एकाच परंपरेतील ही लेणी असावीत. पाताळेश्वर लेण्याला मोठे प्रांगण आहे. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला लेण्याच्या प्रांगणात मधोमध वर्तुळाकार नंदी मंडप आहे. नंदी मंडप दगडी खांबावर उभा आहे. मंडपात नंदीची स्थापना केली आहे. दगड कोसळण्याची शक्यता असल्याने येथे आत जाण्यास सक्त मनाई आहे. संपूर्ण सभामंडप हे दगडी खांबावर उभे आहे. नंदीचे दर्शन घेऊन मुख्य लेणीमध्ये प्रवेश करताच आतमध्ये महादेवासमोर अजून एक नंदी स्थापन केलेला दिसतो. नंदीचे दर्शन घेऊन पाताळेश्वर महादेवाच्या शिवलिंगाचेही दर्शन घडते. पाताळेश्वर मंदिर खरंच बघण्यासारखे आहे. आपण जर पुण्याला आलात तर पाताळेश्वराला नक्की भेट द्या असे मी तुम्हाला आवर्जून सांगेन. महादेवाच्या डाव्या बाजूला श्री गणेशाची स्थापना केलेली आहे. तसेच उजव्या बाजूला पार्वती मातेची स्थापना केली आहे. श्री गणपती मंदिराच्या बाहेर जवळच श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. इथूनच मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी हा मार्ग आहे. GPS signal lost. पाताळेश्वर मंदिराला लागूनच जंगलीदास महाराजांचेही मंदिर आहे. तेथेही दर्शन घेतले. विश्रामबाग वाडा बाजीराव पेशवे दुसरे यांनी 1807 मध्ये स्वतःच्या राहण्यासाठी बांधला होता आणि तेव्हापासून हा वाडा सुरक्षित आहे. 3 मजले असलेला हा वाडा त्यातील 2 मजले काही कारणास्तव बंद आहे. खालचा एक मजला आपण इथे बघू शकतो. यात लाल महल, शनिवारवाडा, जुन्या वास्तू यांचं म्युझियम आहे. सुंदर अशा लाकडी खांबावर हा वाडा उभा आहे. वाड्यामध्ये काही काम चालू असल्याने आम्हाला आतमधून वाडा बघता आला नाही. परंतु तुम्हाला हा वाडा बघायचा असेल तर नक्की कमेंट करा. आम्ही हा वाडा तुम्हाला नक्की आतमधून दाखवू. पुढे आम्ही पोहोचलो सारसबागेमध्ये. सारसबाग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी एकेकाळी लहान तलाव होता. तो तलाव सुकून नंतर त्याचे रूपांतरण सारसबागमध्ये झाले. सारसबाग हा संपूर्ण परिसर 25 एकरमध्ये वसलेला आहे. पुढेच त्याला सारसबाग म्हणून ओळखले गेले. पुणे शहरातील सारसबाग हे एक प्रमुख ठिकाण आहे. सारसबागमधील गणेश मंदिराला तळ्यातील गणपती असेही म्हणतात. 1995 मध्ये मंदिर परिसरात एक लहान संग्रहालयही जोडण्यात आले आहे. हे संग्रहालय आपणास मंदिराच्या मागच्या बाजूला बघावयास मिळेल. सारसबागमध्ये विक्रेत्यांना बंदी केल्यामुळे आपणास काही पदार्थ घ्यायचे असेल तर ते आपणास गेटवरच मिळेल. कळवा. तसेच आपलं चॅनल राजरेखाज वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.